हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. ॲक्च्युली मी आज चालली आहे कॉलेजला. बघा तुम्ही ट्रेनचा हे बघू शकता. मी इथे नागझरी स्टेशनला आहे. ट्रेनची मला इतकी भीती होती. मी आतापर्यंत जो काही ट्रेनचा प्रवास केला आहे तो मी माझ्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत केला आहे. त्याच्यामुळे कोणी ना कोणी सोबत असायचं, तर काही भीती वाटायची नाही. पण एकटीने प्रवास करायचा म्हणजे मला आधीच असं फोबिया होऊन जायचं की नाही, मला आज एकटीने ट्रेनने जायचं आहे, पप्पा फक्त बसवून देतील. आणि कधीही भीती नाहीशी झाली मला कळलीच नाही, कारण मी रूरल एरियामध्ये राहते आणि मला ट्रान्सपोर्टचा खूप इश्यू होता आणि कुठे जायचं म्हटलं तर प्रत्येक वेळेस मी डिपेंड राहायची कोणावरही. तर आता असं झालं आहे की ज्या गोष्टीचा मला खूप जास्त फोबिया होता त्या गोष्टीवर मी मात केली आणि ती गोष्ट मला आता आवडते. की आता असं होतं आहे की बसनी मला कंटाळा येतो, बसची जर्नी करायला मला कंटाळा येते आणि मला हा प्रवास जास्त आवडतो. सांगायचं तात्पर्य हेच की तुम्ही जोपर्यंत तुमच्या भीतीवर, तुमचं जे मनात फिअर आहे त्याच्यावर मात करत नाही तोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट कळणार नाही. त्यासाठी तुम्हाला ती गोष्ट करावी लागेल आणि तुम्ही जेव्हा ती करायला लागाल तेव्हा आपोआपच तुमच्या मनातलं ते फिअर आहे ते निघून जातं. तर हा माझा एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला आहे की कुठल्याही गोष्टीवर मात करायला आपण आयुष्यात शिकलं पाहिजे आणि ती गोष्ट केली पाहिजे. आणि त्या गोष्टीची तुम्ही जेव्हा भीती थोडी बाजूला करून ती करायला घेतली की आपोआपच तुम्हाला ती गोष्ट इझी वाटेल आणि तुमच्या मनातल्या त्या गोष्टीबद्दलचं फिअर खूप कमी होऊन जाईल आणि तुम्ही त्या गोष्टीचा आनंद घ्याल. ॲक्च्युली आत्ता मला इझी वाटतं आणि छान मजा येते की हा चला ट्रेन 5 मिनटं लेट आहे, हे आहे. ॲपवरून सगळ्या गोष्टी कळून जातात आणि घरून निघतानाही एक काम मी शिल्लक करून येते की हां, वेळ आहे अजून ट्रेनला ॲपवर बघून. तर खूप इझी प्रवास आता तो मला वाटतो आणि मला आता बसने जायला कंटाळा वाटतो. तर हे जे मला फोबिया होता, माझा जो कॉन्फिडन्स लूज झाला होता 8 वर्षापासून मी घरातच होती, तो आपोआपच आता त्या सगळ्या गोष्टी मी करायला लागल्यामुळे सगळ्या मला त्या इझी व्हायला लागल्या आहेत. तर आयुष्यात आपण जोपर्यंत काही गोष्टी करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या कळत नाही. तर आपण त्या आधी करायला शिकलं पाहिजे आणि आपला कॉन्फिडन्स हा वाढवायला हवा. थँक्यू सो मच.